नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताज्या आवळ्यांचा मुरंबा. मुरंबा बनवण्यासाठी आवळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला छान कोरडे करून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला आवळ्याचे फायदे आणि आवळ्याचा मुरंबा हे दोन्हीही दाखवणार आहे आणि सांगणार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह असे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात आवळ्यामध्ये. आपण आज 1 किलो आवळा घेतला आहे वजन करून आणि आपल्याला हा 10 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये चाळण ठेवायचे आणि त्यावर हे आवळे घालून वरून घट्ट असं झाकण लावून घेतलेलं आहे आपण. आणि आपण वजनाने 1 किलोला 600 ग्रॅम साखर घेणार आहोत. तर आता ती मी मोजून दाखवलेली आहे तुम्हाला. तर आता आपल्याला 10 मिनिटं आपले आवळे वाफळून झालेले आहे. आपण आवळे काढून घेऊया. चाळणीमध्ये व्यवस्थित ते निथळून घ्यायचे आहे. जर त्याला पाणी वगैरे थोडंसं सुटलं असलं तर ते निघून जातं आणि छान आपल्याला असा हलकासा दाब देऊन या आवळ्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता मी पाणी सर्व हे निथळून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता आवळे एका ज्या कढईमध्ये आपण मुरंबा बनवणार आहोत, त्या कढईमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये आपण हे सर्व आवळे ओतून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला साखर छान मिक्स करून घ्यायची आहे. तर मी आता यामध्ये साखर घालून घेते आणि यानंतर आपण छान चमच्याने ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि मी छान ऊन पडलेलं आहे. तर उन्हामध्ये ही साखर विरघळून घेणार आहे. तोपर्यंत आपले बाकीचे कामं पण आवरतात आणि मेन म्हणजे आपला गॅसची बचत होते. तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवून हलवलं तरीही होतं. पण जर तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही असं छान उन्हामध्ये साखर मिक्स करून ठेवून द्या म्हणजे साखर याच्यामध्ये छान विरघळली जाते. तर आपली 15-20 मिनिटामध्ये पूर्ण साखर विरघळून होते आणि छान प्रकारे आपल्याला आपल्या वेळेचीही बचत होते आणि गॅसचीही बचत होते. पहा आता छान असं आवळ्याला मस्त पाणी सुटणार आहे. बघा आपला आवळा आता साखर आवळ्यामध्ये अ, विरघळलेली आहे पूर्णपणे. तुम्ही पाहू शकता. फक्त मधून-मधून थोडंसं मी हलवलं होतं आणि गरम आवळ्यामध्येच आपण साखर घातली होती. थोडेसे असे कोमट होते. छान आपलं साखरेचं पाणी झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आवळे मस्त भिजलेले आहेत. आता आपल्याला हे गॅसवर ठेवून याचा पाक करायचा आहे. तर मी गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला छान हे आवळे आता शिजवून घ्यायचे आहेत. तर याला थोडासा वेळ जाणार आहे. 15 ते 20 मिनिटं याच्यात नक्की जाणार आहे आपले. आपण 1 चमचा वेलची पूड याच्यात घातलेली आहे आणि छान बघा उकळी आलेली आहे. आपल्या शरीराला चिरतरून ठेवणारा असा हा बहुगुणी आवळा आपण त्याच्या रेसिपी दाखवत आहे तुम्हाला. एक लोणच्याची रेसिपी आपण केलेली आहे. तुम्ही आवळ्याचा ज्यूसही घेऊ शकता. यामध्ये आवळा टिकवण्यासाठी आपण 6-7 लवंगा घालून घेतलेल्या आहे. म्हणजे आवळ्याचा मुरंबा आपला खराब होत नाही आणि टेस्टही त्याची छान उतरते. आवळ्यामुळे केस गळती थांबते. जर कोणाचे केस गळत असेल आणि त्यांनी नियमितपणे सेवन केले, तर आपले केस गळायचे राहतात. यामुळे हृदयविकाराचा झटकाही येत नाही. ज्यांना अ, आवळा आपण वेगवेगळ्या प्रकारात सेवन करू शकतो. जर कोणाला मधुमेह असेल, तर त्याने रोज 1 आवळ्याचे सेवन करावे. तसंच आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. बघा आता आपला छान आवळा असा शिजून मस्त घट्टसरपणा त्याला यायला लागलेला आहे. आवळा खाल्ल्याने संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव होतो. तसेच आवळ्याने कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते आणि आवळ्यामुळे आपली पचनक्रियाही सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. आता पहा आपल्याला पाक बनवताना काळजी घ्यायची आहे. आपला बनलाय की नाही आपण असं प्लेटमध्ये घेऊन तो चेक करू शकतो. हातावर आपण हे करून आपल्याला तार येते की नाही ती चेक करायची. म्हणजे सोपे जाते तुम्हाला समजायला, की आपला पाक हा एकतारी बनलाय का? असं छान घट्टसरपणा आला, की समजून जायचं, की आपला आता पाक हा छान झालेला आहे आणि आपला मुरंबा होत आहे. आवळ्याचे सेवन केल्याने पोट साफ राहते. जर कोणाचे तोंड आले असेल, तर त्याने आवळा अवश्य खावा. त्याने बरे वाटते.
आवळ्यामुळे हाडे मजबूत होतात आणि स्मरणशक्तीही वाढते. त्यामुळे आवळ्याचे भरपूर सेवन करा. आता आपला आवळा बघा छान बनून झालेला आहे. तो थंड करून घ्या आणि हे बघा मी हे तिखट लोणचे पण बनवलेले आहे. या आधीच्या रेसिपीमध्ये मी हे लोणच्याची रेसिपी दाखवलेली आहे. ती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आपण आता काचेची बरणी स्वच्छ घासून आणि उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे. म्हणजे आपलं मुरंबा जो आहे तो खराब होत नाही. आता आपण यामध्ये मुरंबा भरून घेऊया. पॅकबंद अशा काचेच्या बरणीमध्ये आपला मुरंबा जास्त काळ टिकेल. आता आपण तो पूर्ण भरून घेऊया. अशा प्रकारे आपला हा मुरंबा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.